हजारो बैलगाड्या सजलेल्या, शिंगांवर झेंडे लावलेले, रंगीबिरंगी कपडे आणि ढोल ताशांचा गजर. प्रत्येक जोडगोळीनं आपली ताकद, वेग आणि सामंजस्य दाखवायचा प्रयत्न केला आणि शेवटी बाजी मारली हेलिकॉप्टर, बैजा आणि ब्रेक फेल या जोडीनं. नमस्कार, मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा स्पेशल रिपोर्ट. कालपासून एक नाव सगळ्यांच्या चर्चेत आलंय, ते म्हणजेच हेलिकॉप्टर, बैजा, ब्रेक फेल. काल सांगली इथं पार पडलेली श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत. ही बैलगाडी शर्यत जी डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती, जिची ओळख देशातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत म्हणून आहे. प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाची मानकरी ठरलेली बैलजोडी म्हणजेच हेलिकॉप्टर, बैजा, ब्रेक फेल. या बैलजोडीनं शर्यतीचं मैदान मारताच त्यांच्या दमदार कामगिरीनं आणि रुबाबानं मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही बैलगाडा शर्यत सांगलीच्या बोरगाव येथील कोडाच्या माळा येथील असणाऱ्या 500 एकर मैदानावर पार पडली, जिथं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. याशिवाय एक प्रमुख आकर्षण म्हणजेच बैलगाडा शर्यत प्रेमींची अलोट गर्दी. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल या बैलजोडीनं या शर्यतीत प्रथम पारितोषिकाच्या स्वरूपात फॉर्च्युनर गाडी पटकावली. खरं तर आपला महाराष्ट्र हा विविध संस्कृतींनी नटलेला आहे. महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी एक विशेष आणि आगळी वेगळी संस्कृती आहे. त्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बैलगाडी शर्यतीची परंपरा दशकांपासून चालत आली आहे. पूर्वी या शर्यती फक्त गावातल्या उत्साहात, जत्रामध्ये घेतल्या जायच्या. शेतकऱ्यांसाठी हा अभिमानाचा दिवस असायचा, कारण ज्यांच्या बैलांची ताकद, वेग आणि सजावट सर्वोत्तम तोच गावातला शर्यतीचा मानकरी ठरायचा. सांगलीच्या भूमीवर तर ही शर्यत एक लोकोत्सव बनली आहे. अनेक गावांतून शेकडो बैलगाड्या सहभागी होतात. सजवलेले बैल, रंगीत झेंडे, डीजेची गाणी आणि प्रत्येकाच्या आरोळ्या हे सर्व ऐकून एक सजीव चित्र तयार होतं. खरं तर या अशा स्पर्धांचं स्वरूप आता मोठं होत चाललंय. ही सांगलीत पार पडलेली शर्यत शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती, जिची ओळख देशातली सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत म्हणून आहे. ही शर्यत श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत म्हणून ओळखली जाते. ही स्पर्धा जगातील सगळ्यात मोठी मानली जाते, कारण या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली महागडी बक्षिसं. तर नुकतंच शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन पार पडलं आणि चर्चा झाली ती म्हणजेच या बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाखोंच्या बक्षिसांची, जिथं विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमागे कोणतं राजकीय समीकरण आहे का, हे येत्या निवडणुकांमध्येच पाहायला मिळेल. कारण काय आहे तर या स्पर्धेचे आयोजक तर शिवसेना ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा धुराळा उडवून दिलाय. कारण कुस्तीमध्ये तर त्यांनी आपलं नाव सगळ्यांच्या नजरेत पेरलंच, पण आता त्यांनी या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. कारण आश्चर्य म्हणजेच या स्पर्धेदरम्यान चंद्रहार पाटील यांनी पुढच्या वर्षासाठीच्या बक्षिसांची सुद्धा घोषणा केली आहे, जिथं पुढच्या वर्षी शर्यतीतील विजेत्यांना थेट BMW कार दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आत्तापासूनच उत्साही वातावरण पाहायला मिळालंय. चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय की विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई मंत्रालयासमोर होणार आहे. त्यामुळे हा जो उत्साह आहे तो काही अजून संपलेला नाहीये. बघा ना, आपला महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे की अशा स्पर्धांमुळे फक्त मनोरंजन होत नाहीये, तर गावातली ग्रामीण अर्थव्यवस्था जिवंत राहतीये. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका.